जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात धक्कादायक घटना लग्नसमारंभात घडली असून प्राणघातक तिघांचा मृत्यू, महिलांचा आक्रोश, जिल्ह्यात संतापाची लाट। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्नसमारंभाचे रूपांतर थेट प्राणघातक युद्धात झाले। विजय गिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर गुजरात राज्यातील सोनगढ येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला करून तिघांची प्राणघातक हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेला आहे। धमक्यांपासून ते थेट जीवेठार मारण्याचा विकृत मानसिकतेचा कळस या लग्नाला सुरुवात होण्याआधीच सोनगढ येथील काही संशयितांनी समाज माध्यमांवरील व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून खुल्या धमक्या दिल्या होत्या। तुम्ही लग्न कसे करता ते आम्ही पाहतोच, अशा उर्मट आणि खुल्या धमक्यांनी वातावरण आधीच तापले होते। लग्न समारंभात धारदार शस्त्राने हल्ला करून पाहुण्यांवर थेट प्राणघातक हल्ला केला। साखरपुडा समारंभ सोनगढ येथील संशयित आरोपींचा टोळकाच धारदार शस्त्रे घेऊन विवाहस्थळी प्रवेश केला। त्यांनी थेट लग्नात वेगून घालत पाहुण्यांशी वाद घातला आणि क्षणार्धात धारदार शस्त्राने अंधाधुंद हल्ला चढवला। या प्राणघातक हल्ल्यात सुरेश सुपडूगिरी गोसावी, साहिल सुरेश गिरी गोसावी, देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्यावर निर्दयीपणे घाव करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या तिघांनी प्राण सोडले। पंकज अशोक गिर गोसावी, सागर मोजगीर गोसावी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। घटनास्थळी आनंदाचे रूपांतर शोकसभेत झाल्याचे दिसून आले, तर महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा संताप। जिथे मंगलाष्टक हवे होते तिथे आता आक्रोश घुमत होते। मुलीच्या लग्नातच मृत्यूचे सावट पसरल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। महिलांनी रुग्णालयात आक्रोश करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। आमच्या लेकरांना मारणाऱ्यांना फाशी द्या, अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी केली। सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांसह धुळे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय बाभळे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। तसेच साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे सांत्वन केले। संपूर्ण जिल्ह्यात सदर घटनेबाबत तीव्र संताप प्रशासनावर व्यक्त होत असून सुरक्षेचा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। उघड धमक्या दिल्यानंतरही सुरक्षा का देण्यात आली नाही? आरोपी इतक्या सहज धारदार शस्त्रांसह लग्नात कसे घुसले? पिंपळनेरमध्ये घडलेली ही घटना केवळ 3 व्यक्तींचा मृत्यू नाही, तर ती कायदा व सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे। लग्नाच्या मांडवात रक्त सांडणाऱ्या या नराधमांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून होत आहे। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जिथं गरीबावर अत्याचार झाला तरी मी पिंपळनेरला येताना साक्रीहून पोलीस स्टेशनला गेलो। साहेब जरा कार्यक्रमाला असताना साहेबांना म्हटलं कळून देऊ की यांनी असे चेतावणी करून स्टेटस ठेवले। मीडियावाल्याला हे स्टेटस बघायला पाहिजे, जाणे करून आहे ना
वर्ष आले ना पोलीस स्टेशनला गेलो होतो वेळ पण बरोबर होतो पोलीस स्टेशनला गेलो तर नेमकं साहेब तुला कोणाला गेलेलं होतं हे स्टेटस त्याच्यानंतर हे तारीख वाईज स्टेटस बघा, हे कालचेच. त्याच्यानंतर हे त्याच दिवसाचं हे लग्नाचे स्टेटस बघा, म्हणजे त्याने हां हे प्लॅन व्हायचं आता आम्हाला माहिती नाही. हे मी नवरदेवला आणि नवरीच्या बापाला रात्री 12 वाजता मुंबईहून आलो, ते दाखवलं की बाबा तुझा लग्नात असा असा विषय आहे, तू तुझं तिथले नवरदेव सोनगडचाच तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तडणं व्हायला नको. तरी मला आहे ना, माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे बी 4-5 10 पोरं आहे, म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही का कोणाच्या इथं वाईट व्हावं. तर मी जय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो. साहेब कार्यक्रमाला असताना अण्णा म्हणायला लागले म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू. चाल म्हणे आपण नवरदेवचा बापाला भेटून घेऊ म्हणे, साखरपुडा आहे ते भेटून घेऊ. म्हटलं अण्णा तुम्ही भेटून घ्या, आपण सोबतच जाऊ. तिथं भेटायला गेलो तर आमच्या आधीच ते येऊन बसले होते. तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता. मग ते स्टेटसच्या विषय काढला. म्हटले समाजाचं लग्न आहे, जर तुम्ही सोनगडचा नवरदेव आणताय ते स्टेटस असे ठेवू नका, म्हटलं भांडणं होतील, म्हटलं समोरच्याचं नुकसान होईल. जा रे म्हणे तुला काय करायचं. त्याच्यावरून मग डायरेक्ट सुटले आणि जे मध्ये आलं त्याला चालूच पडून गेलं. मला न्याय पाहिजे, बाकीचं काय नाही. मी डेड बॉडी नाही तर हातात घेणार नाही. आज ज्यांनी चितवणी दिली आहे दादा हे स्टेटस ठेवून तुम्ही पाहिजे आपल्याला. ताई अक्षरशः मेलो असतो ताई, अक्षरशः मी सुद्धा मेलो असतो. ते कोणालाच बघत नव्हते ताई. त्यांचे किती म्हणजे किती गुंडागिरी, त्यांनी 600 किलोमीटर बी येऊ शकतो असं स्टेटसमध्ये म्हटलंय, तर हे तर 2 मिनिटाचा रस्ता आहे म्हणे. जाऊ द्या, देवेंद्र पोर. आधी आहे ना तुमचं नाव सांगा. मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख. इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला क पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे, म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको, म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील. कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या त्या भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे. तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले. पण अण्णांनी साहेबांना फोन केला. अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब
कार्यक्रमाला होते तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे. पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो. त्यांच्या काही नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे.